नागपूरमध्ये ठाकरे सेनेने लावलेले बॅनर पालिकेकडून हटवण्यात आले। रामरक्षा आंदोलनस्थळी ठाकरे सेनेचे बॅनर लावले होते, तसंच शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये देखील बॅनर लावण्यात आले होते। रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह असा उल्लेख असलेले बॅनर हटवण्याचं काम पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, आपण बघतोय की ठाकरे सेनेचे बॅनर पालिका हटवतंय, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच, खरं तर आज रामरक्षा पठण नागपुरात होते आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे अनेक ठिकाणी शहरात बॅनर लावले। मात्र त्या बॅनरवरचा जो मजकूर आहे तो कुठेतरी त्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे आणि असं सगळं असताना रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह अशा पद्धतीचे जे मेसेज जो तो बॅनरवर लिहिला आहे त्याला कुठेतरी आक्षेप घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे। त्यामुळेच महानगरपालिकेने जे आहे शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये लागलेले जे बॅनर्स होते ते काढायला सुरुवात केलेली आहे। खरं तर थोड्याच वेळात जे आहे 4:30 वाजताच्या सुमारास सभा सुरू होतील आणि त्यानंतर सगळे होत असताना कुठेतरी उद्धव ठाकरेंचं जे आहे हिंदुत्व दाखवण्याचा प्रयत्न जो आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून होता। त्यामुळेच कुठेतरी देशद्रोह बनून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न जो आहे ते या बॅनरच्या माध्यमातून झाला। त्यामुळेच महानगरपालिकेने हे सगळे बॅनर जे आहे ते काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि रेडिसन ब्लू म्हणजे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे हॉटेलमध्ये थांबले होते त्याच हॉटेलच्या परिसरात नक्कीच पराग, धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की ठाकरे सेनेचे नागपूर शहरातले बॅनर आता नागपूर महापालिकेने हटवण्यास सुरुवात केली आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।